ज्ञानेश्वर माऊली नामाचा जयघोष करत श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा पैठण तालुक्यातील माऊली जन्मगाव आपेगाव येथे गुरुवारी दुपारी 12:30 वाजता पार पडलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी याची देही याच डोळा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवत जन्मभूमीत असलेल्या माऊलीचं दर्शन घेतलंय। सायंकाळी 4:30ला दहीहंडी कीर्तन होऊन वारकरी भाविकांच्या उपस्थितीत संस्थांच्या वतीने अध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांचे कीर्तन झाले। त्यानंतर महाराजांच्या शुभ हस्ते दहीहंडी फोडून आपेगावी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली। यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने तसेच अन्नदाते यांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात येऊन संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करत माऊलींची पालखीतून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी आपेगावात दानशूर भाविकांच्या वतीने कार्तिक काला यात्रा निमित्त श्री ज्ञानेश्वर आदी चारी भावंडांचे जन्म मंदिर श्री क्षेत्र आपेगाव येथे हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित असतात। भाविकांना माऊलींचा महाप्रसाद मिळावा म्हणून आपेगाव येथील महाप्रसाद दाते गावकरी सरसावले असून गेल्या वर्षीपासून प्रत्येक वर्षीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थात आपेगावचा कार्तिक काला यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।